तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या. तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, ही तपस्या, ही तपस्या. आपण यांना पाहिलेत का? नाव शेळी, रंग शक्यतो काळा, उंची 3-3.5 फूट. या हरवलेल्या नाहीत. कुठल्याही माळरानावर बेलगाम चरताना आपण यांना पाहिलं असेलच. तेव्हा त्यांना बंदिस्त करा असं आवाहन एक माणूस गेली 35 वर्ष करतोय. लोकांना परोपरीनं समजावतोय, त्यासाठी संशोधन करतोय. त्या माणसाची, त्या संशोधकाची ही गोष्ट आहे. आटपाडी, सदैव पाण्याच्या प्रतीक्षेत असणारा तालुका. शेळी आणि मेंढी पालन हा इथला परंपरागत व्यवसाय. सांगलीपासून 80 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या माणदेशानं गदी माडगुळकर, शंकरराव खरात, नासम इनामदार, व्यंकटेश माडगुळकर असे सिद्धहस्त लेखक दिले. तिथल्याच पाण्यावर एक संशोधकही निपजला, नारायणराव देशपांडे. शांत निवांत आटपाडीमधला हा रस्ता बंदिस्त शेळी पालनाच्या यशस्वी प्रयोगाकडे घेऊन जातो. या घरामध्ये एक संशोधक राहतो यावर विश्वास बसणार नाही. या घरानं शेळ्यांना बंदिस्त करून शेळी पालनामध्ये नवा प्रवाह खुला केला. या संशोधकाच्या आगळ्या वेगळ्या कामाचा परिणाम म्हणून त्याला पुरस्कारही आगळा वेगळा प्राप्त झाला, बकरी पंडित. नारायणराव देशपांडे यांचा जन्म शेतकरी कुळात झाला. त्यांची उभी हयात शेतीमध्ये गेली. या माणसाला शेतीशिवाय दुसरं काही सुचलं नाही आणि त्यानं शेतीखेरीज अन्य काही केलंही नाही. त्यामुळेच शेती व्यवसायात त्यांनी स्वतःच वेगळी वाट निर्माण केली. 1968 साली महाराष्ट्र सरकारनं शेतीनिष्ठ पुरस्कारानं त्यांना गौरवलं. मुळातल्या प्रयोगशील स्वभावानं त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. शेळी आणि शेळी पालक यांच्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. आमच्या घरामध्ये नेहमी 2-4 शेळ्या असायच्या आणि त्या मोकळ्याच चरायच्या. त्या उत्पन्न भरपूर द्यायच्या, पण उत्पन्नापेक्षा कितीतरी पट अधिक नासाडी करायच्या. मला माझ्या लहान वयातच असं वाटायचं की ह्यांना जर बांधून खायला घातलं तर आपली नुकसानही वाचेल आणि उत्पन्नही मिळेल. आणि त्यातून बंदिस्त शेळी कल्पना सुचली. मुळात शेळी हा उपेक्षित, दुर्लक्षित प्राणी, त्यातच त्यांचं मोकाट चरणंही. त्यात कुणाला काही वावगं वाटत नव्हतं. एक शेळी पोट भरण्यासाठी रोज सरासरी 15 किलोमीटर चालते. पावसाळी दिवसात नुकतंच वर आलेलं गवत खुडते. त्यामुळे
त्या गवताची पुरेशी वाढ होत नाही. तसंच त्याचं बिया टाकण्याचं प्रमाणही कमी होतं. परिणामतः चराऊ कुरणाचं क्षेत्र आकसतं. त्यातून एकूणच पर्यावरणाला पोहोचणारा धोका नारायणरावांनी ओळखला आणि तो टाळण्यासाठी बंदिस्त शेळीपालन हा प्रयोग सुरू झाला. मी जेव्हा शेतीला प्रत्यक्ष सुरू केलं त्यावेळी आमचा मळा तसा गावालगत आहे. 10-15 कळप रोज माझ्या मळ्यावरनं शेळ्याचे जायचे आणि त्याच्या मागे लहान मुलं असायची आणि ती पिकाची काही ना काही नासाडी करायची. मी त्यांना कावत असे, बोलत असे. मग ती मुलं शांतपणानं कसलाही चेहऱ्यावर बदल न करता पुढं निघून जायची आणि 3-4 दिवस गेले की पुन्हा 30 शेळ्या, 30 मुलं. मला वाटायचं की ह्यांना आपण कावतो, बोलतो, ह्यांचं जीवन कसं चालत असेल. म्हणून शेळीवरती काही अभ्यास करावा असं मी ठरवलं आणि त्यातनं आमचा प्रकल्प 1976 साली सुरू झाला. भारतात आढळणाऱ्या 20% शेळ्यांची नावं माहीत आहेत. उर्वरित 80% शेळ्यांना नावं नाहीत, त्यामुळे त्यांचे गुणदोषही माहीत नाहीत. या पार्श्वभूमीवर नारायणरावांनी बंदिस्त शेळी पालनाला सुरुवात केली. स्थानिक उस्मानाबादी शेळीच्या हालचाली, सवयी अभ्यासायला सुरुवात झाली. त्यातून शेळीच्या काही रंजक बाबी समोर आल्या. शेळी हा माणसाळलेला प्राणी आहे. तिला माणसाचं सान्निध्य फार आवडतं आणि हा एक अतिशय स्वच्छ असा प्राणी आहे. जर खाली घाण असेल ना तर ती रात्रभर बसणार नाही, उभी राहील. स्वच्छ जागा असायच हुडकून तिथं जाऊन बसेल. लहान गरिबांच्या घरात 1-2 शेळ्या असतात ना, त्या रात्री आपल्या मालकाच्या अंथरुणात शेजारी बसलेल्या असतात, पण रात्रभर तिथं घाण करत नाहीत. सकाळी उठल्यावरच बाहेर जाऊन आपलं विधी उरकणार. इतक्या त्या स्वच्छ आणि क्लीन असा प्राणी आहे आणि माणसाच्या शिकवण्याला तो अतिशय उत्तम प्रतिसाद देतो. ही तपस्या. शेळी बंदिस्त केल्यावर तिचं व्यवस्थापन हे ओघानं आलंच. त्या दृष्टीनं तिच्यासाठी गोठा, चरण्यासाठी गव्हाणी यांची रचना करणं भाग होतं. त्याबरोबर शेळीचा प्रतिसाद हाही महत्त्वाचा होता. त्यांच्या त्या व्यवस्थापनामध्ये त्यांचं सहकार्य फार चांगलं मिळतं. शेळ्यांना ट्रेनिंग देणं हा व्यवस्थापनातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या दिशेने जर शेळ्या आपण तयार केल्या तर आपला व्यवस्थापन खर्च वाचतो, कारण त्याचे ते स्वतः सेल्फ सर्व्हिस करून घ्यायला तयार असतात. फक्त त्यांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. बंदिस्त शेळी पालनाचा हा प्रयोग पाहायला गर्दी होऊ लागली, ज्यामध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक यांच्यासह शेळी पालकांचाही समावेश होता, ज्यांना बंदिस्त शेळीचं कौतुक होतंच, परंतु तिच्या पालनातील व्यावहारिकता जाणून घेण्यात रस होता. या भेटींमधून नारायणरावांचा उत्साह वाढला, तसंच त्यांच्यावर प्रश्नांचा माराही झाला. त्यातून बंदिस्त शेळीपालन अधिकाधिक नेमकं होत गेलं. शेळ्यांचा आहार किती आहे याचा अभ्यास करायसाठी मी प्रत्येक शेळीला एक स्वतंत्र पिंजरा केलेला आहे. तिला स्वतःचं खाता येतं आणि त्यामुळं त्या शेळ्यांना नंबर दिले आहेत सगळ्या आणि त्या खोक्याला घराला सुद्धा नंबर दिला आहे. त्यांना ट्रेनिंग दिलं तर 20 नंबरची शेळी बरोबर आपल्या 20 नंबरच्या घरापुढे जाऊन उभी राहते आणि ते घर उघडले की आत जाते. म्हणजे 40च्या 40 शेळ्या त्यांच्या नंबराप्रमाणे जाऊन तिथं उभा राहतात. फक्त त्यांना तसं ट्रेनिंग द्यावं लागतं. ट्रेनिंग दिलं की ते आपल्याला प्रतिसाद देतात. प्रत्येक शेळीचा प्रत्येक दिवस नारायणरावांनी नोंदवून ठेवला. या नोंदी त्यांच्या लेखनाला आधारभूत ठरल्या. शेळी बंदिस्त झाली. शेळी पालनात यश आलं, परंतु तिच्या चाऱ्याचा प्रश्न समोर होताच. नारायणरावांनी पडीक जमिनींना लक्ष्य केलं. या पडीक जमिनींवर तग धरू शकतील अशा वनस्पतींची लागवड केली. त्यातून चाऱ्याचा प्रश्न सुटला. पडीक जमीन लागवडीखाली आली, तसंच त्यातून अनेकांना रोजगारही मिळाला. बंदिस्त शेळी पालनाचे धडे गिरवायला काही शेळी पालकांनी सुरुवात केली, ज्यातून त्याचं महत्त्व त्यांना उमजलं. बंदिस्त केल्यामुळं त्यांना चारा मात्र होत नाही, व्यवस्थित खायला मिळतोय आणि तिची वाढ चांगली होत्या
म्हणताना त्यापासून उत्पन्न भरपूर मिळते. मोकळं असल्यामुळं ते निम सांडते, निम मातर करते, ते काय ते व्यवस्थित पोटात जात नाही. यामधून शुद्ध जातिवंत शेळ्यांची मागणी येऊ लागली. नारायणरावांनी स्थानिक उस्मानाबादी शेळीवर संशोधन करून तिची पैदास सुरू केली. तर मला त्यावेळेपासून असं वाटतं की ह्यांची शुद्धता टिकली पाहिजे आणि त्यासाठी आमच्या भागात उस्मानाबादी शेळी आहे ती पुष्कळ प्रमाणात शुद्ध अशी सापडते, अजूनही सापडते आणि तिची शुद्धता टिकवणं हे माझं मूळ काम. ती शुद्ध स्वरूपात टिकवून निवड पद्धतीने तिच्या वंशाचा अभ्यास करून शुद्ध आनुवंशिक गुणानुसार निवड पद्धतीने ती उत्पादनक्षम बनवणे हे माझं काम. ज्याप्रमाणे कोंबडी पालन, कोंबड्यांचा निवारा, चारा, लसीकरण, प्रजोत्पादन आणि विक्री यांचा विचार करून यशस्वी होऊ शकतं, तसंच शेळी पालनही यश देऊ शकतं हा विश्वास नारायणरावांनी दिला. शेळी पालनाच्या कामाचा व्याप वाढत होता. त्याचवेळी नारायणरावांचा कृषी पदवीधर मुलगा प्रसाद या कामामध्ये सहभागी झाला. तोपर्यंत नारायणराव देशपांडे ही एक संस्था बनली होती. परंतु अधिकाधिक लोकांपर्यंत हे कार्य पोहोचण्यासाठी संस्थात्मक बांधणी गरजेची होती. त्यातूनच शेती परिवार कल्याण संस्था स्थापन झाली. नारायणरावांच्या शेतीतील प्रगाढ अनुभवाचा फायदा घेऊन संस्थेनं प्रबोधनात्मक उपक्रम हाती घ्यायला सुरुवात केली. शेतीचं नवं तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा उद्देश होता. शेतीचे प्रश्न अभ्यासानं मांडले पाहिजेत ही नारायणरावांची ठोस भूमिका. त्याची सुरुवात शेतकऱ्यांना स्वतःपासून केली पाहिजे हा त्यांचा आग्रह. त्याकरता शेतीचा हिशेब लिहिण्याची चळवळ संस्थेनं सुरू केली. शेतकरी वर्षभर शेतामध्ये राबतो, घाम गाळतो, मनुष्यबळ वापरतो, खर्च करतो, परंतु तरीही त्याच्या कष्टाला म्हणावं तसं फळ येत नाही. त्याची कारण मीमांसा करण्यासाठी काही लिखित दस्तऐवज त्याच्या हाती नसतो. मग आसमानी किंवा सुलतानी संकटांवर दोषारोप होतो किंवा जागतिकीकरण, खाजगीकरणाच्या झंझावातावर राग काढला जातो. किमान सुशिक्षित शेतकऱ्यांनी तरी अभ्यासोने प्रकटावे या भावनेतून संस्थेनं कृषी नारायण दैनंदिनी प्रकाशित केली, जी प्रामाणिकपणे लिहिल्यास उत्पादन खर्च, हवामान, बाजारभाव या सगळ्याचाच त्याला आढावा घेता येईल. मी सातत्याने 7 वर्ष झाले दैनंदिनी लिहितो. आमच्या शेताजवळून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी कधी सुरू होते व कधी बंद होते हे मी दैनंदिनीमध्ये वेळच्या वेळी प्रत्येक वर्षी लिहून ठेवतो. जर पाणी फेब्रुवारीपर्यंत टिकले तर आम्ही उन्हाळी पिकं घेतो. त्यामध्ये ऊसाची लागण करतो, कापसाची लागण करतो, जनावरांसाठी कडवळ टाकतो. ही उन्हाळी पिकं आम्ही पाण्याच्या अंदाजावरून दैनंदिन लिहिणे घेता येते. आज संपूर्ण महाराष्ट्रभर ही डायरी मागवून लिहिणारे शेतकरी आहेत, परंतु त्यांची संख्या 1000 होण्यासाठी संस्थेला 10 वर्ष वाट पाहावी लागली. आगामी काळामध्ये दैनंदिनीच्या आधारे प्रत्येक पिकाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू करण्याचा संस्थेचा विचार आहे. उदाहरणार्थ अंजीर लागवडीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. यामध्ये संस्था शेतकऱ्याला बोलवेल, त्याला दैनंदिनी देईल, अंजीर लागवडीचं पूर्णपणे शास्त्र समजावून सांगेल. लागवडीपासून ते विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना आपल्या घरी जायचं, शेतीवरती जसं शिकवलं आहे त्या पद्धतीने करायचं आणि त्याची दैनंदिनी भरा.